सगळ्या चर्चेनंतर मुंबईकर आपल्याला धोपटणार. नवी मुंबईला त्या प्रकारचा मान कदाचित मिळालेला नाहीये. कल्चरल सिटी म्हणून आपलं नाव मी तरी ऐकलं नाहीये. हे नवी मुंबई मधलं जे कोपरखैरणे आहे ना, हे ऍक्च्युली खेतवाडीच आहे. गणपतीला दरवर्षी कोपरखैरण्यालाच एकदंत म्हणून हे आहे मंडळ आहे. अनेकांनी आक्षेप घेतला की कांतारामध्ये बाप्पा असावा का. ही मूर्ती जरी असेल आणि जर तुम्ही खूप छान काहीतरी उपक्रम करत आहात आणि तुम्ही आपली संस्कृती जपायचा प्रयत्न करत असाल ना, तर तुम्ही सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेऊन अगदी पहिलं पारितोषिक सुद्धा घेऊ शकता. आपण आजकाल जेनझीजला भरपूर काय काय बोलतो, आपण कोळी गीत ऐकत ऐकत मोठं झालं. थोडासा अवघड आहे, थोडंसं सुंदर वाटते. ती किती मोठी आहे आणि किती लहान आहे, किंवा मंडळ किती मोठं आहे की किती लहान आहे, याच्यावरती ते ठरलं जाणार नाही. बाप्पाच्या समोर शिला मुन्नी जवानी पे नाही डान्स होत आहे. विसर्जन चालू झालं होतं आणि आम्ही गल्ली गल्लीमध्ये जाऊन पारितोषिक वितरण करत होतो. कारण की बाप्पा म्हटलं की ती भजनं, त्या आरत्या, त्या मिरवणुका, ते ढोलताशे, हे सगळं असतो गुलाल अर्थात. आणि यावेळी आम्ही सुद्धा खूप काही विचार घेऊन येणार आहोत. मंडळाच्या पुरस्कारासाठी त्यांना काय काय असं न्यू असं युनिक काहीतरी करावं लागेल. कोणत्याही व्यक्तीला वाटलं ना की आम्हाला येऊन जोडलं जावं, तर काय नाही, अशी काय मोठी काही प्रोसिजर काय नाही. एक फोन करा फक्त. पारितोषिक सोसायटीच्या बाप्पांसाठी सुद्धा ठेवणार आहोत. असेल की 4थ्या किंवा 5व्या दिवशीच आपण पारितोषिक वितरण महिन्याला त्यांना जो काही पगार मिळतो, त्या पगारातून दर महिन्याला ते एक ठराविक रक्कम बाजूला करतात बाप्पासाठी. जी संस्कृती उत्सवची जी टीम आहे, ती टीम मंडळामध्ये पोहोचेल बाप्पाच्या कामासाठी, बाप्पाच्या कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी. मावळे आहोत सगळे. संस्कृती उत्सवचे नवी मुंबईचे शिलेदार आहेत सगळे. एरवी किती चुगले आणि भांडण करू शकतात, पण ह्या बायकांची एवढी गोळीमेळी कशी. त्या पाठ असायलाच पाहिजे. जास्त धमाल माहिती कुठे आली? नवी मुंबईचे लाडके 10 बाप्पा. वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी बाप्पा काय वापरतात? असं नाव घेतलं तर त्याला नाराजी होईल त्याचं, आणि बाप्पा रागवेल ते वेगळे. तेव्हा मला वेगवेगळे मंडळ जरी असली आणि वेगवेगळे बाप्पा जरी असले तरी सुद्धा एकजूट होऊन आणि तो जो एकोपा असतो ना त्या मंडळांचा, तो पाहायला मिळाला. अनुभव खूप आहेत. म्हणजे बाप्पाही भेटले होते, बाप्पांचे भक्तही भेटले होते, इव्हन दुर्गा माताही भेटल्या होत्या नवरात्रीला. बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एक विचारच्या एका नवीन आणि धमाकेदार एपिसोड सोबत. आता गणेशोत्सव येतोय म्हटल्यावर प्लॅनिंग तर जोरात झाली पाहिजे. तर याच गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी आणि एक भारी पारितोषिक सोहळ्यासाठी 2 क्रेझी टीम्स आपल्यासोबत आहेत. सगळ्यात पहिली म्हणजे संस्कृती उत्सव नवी मुंबई आणि आपली एक विचारची गँग. तर आपल्या खास पॉडकास्ट साठी आपल्यासोबत आहेत आपले सुशांत सर, आपल्या प्रिया मॅम आणि आपल्या रेणुका मॅम. तर स्वागत आहे आपल्या खास पॉडकास्ट मध्ये. तर सगळ्यात पहिला माझा प्रश्न जातोय आपल्या प्रिया मॅम आणि सरांना. तर संस्कृती उत्सव नवी मुंबईची ही कल्पना आपल्या मनात कधी आली आणि ती का आली, ह्याच्या मागे नक्की आयडियोलॉजी काय होती आपली? संस्कृती उत्सव नवी मुंबई ही कल्पना गेल्या वर्षीच आमच्या मनामध्ये आली आणि त्या प्रकारे आम्ही काम पण करायला सुरू केलं. गेल्या वर्षी गणरायांच्या भक्तांचा सन्मान आणि त्यानंतर नवरात्रोत्सव आणि शिवरायांच्या गडकऱ्यांचा सन्मान असं हे अशा प्रकारे आम्ही कामाला सुरुवात केली. तू आता विचारलं की हे आलं कुठून किंवा याची मागची आयडियोलॉजी काय होती. तर महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, आपल्या मनाचा खूप मोठा भाग व्यापून टाकणारी गोष्ट आहे. तर गणपती म्हटलं किंवा गणेशोत्सव म्हटलं तर डोक्यामध्ये पहिलं काय येतं? मुंबई आणि पुणे. पण नवी मुंबईमध्ये राहता राहता आम्ही हे पाहिलं की आपल्या नवी मुंबईमध्ये सुद्धा तेवढ्याच प्रकारे जल्लोष केला जातो वेगवेगळ्या सणांचा. गणेशोत्सव म्हणता येईल किंवा नवरात्रोत्सव म्हणता येईल. तर त्या जल्लोषात आपल्या इथे सुद्धा तेवढ्याच प्रकारे कार्यकर्त्यांचं काम आहे. त्या प्रकारे कार्यकर्ते फार अगदी मोटिवेटेड असतात. पण अजूनपर्यंत नवी मुंबईला त्या प्रकारचा मान कदाचित मिळालेला नाहीये. कारण नवी मुंबई ही आतापर्यंत स्वच्छ सिटी, क्लीन सिटी म्हणून ओळखली जाते किंवा कॉन्क्रीट सिटी म्हणून ओळखली जाते. पण हे जे एक कल्चरल सिटी म्हणून जे नाव मिळालं पाहिजे, त्यासाठी एक छोटासा प्रयत्न किंवा एक छोटासा खारीचा वाटा हा संस्कृती उत्सव नवी मुंबईला घ्यायला आवडेल. आणि तिथूनच ही कल्पना रुजू झाली आणि कामाची सुरुवात झाली. वाव, खरं तर ही नवी मुंबईकरांसाठी खूपच चांगली गोष्ट आहे, खूपच आनंदाची बातमी आहे. तर आता ह्या वर्षीचं काय प्लॅनिंग असणार आहे आपल्या सोहळ्याबद्दलचं? तर या वर्षी आपण पुन्हा एकदा जसं मागच्या वर्षी आपण सन्मान गणरायाच्या भक्तांचा, आता तुम्ही जर नाव बघितलं सन्मान गणरायाच्या भक्तांचा, तर बाप्पाला पारितोषिक देणारे आपण कोणी मोठे नाहीये.
पण याच्यामध्ये सन्मान गणरायाच्या भक्तांचा म्हणजे जे बाप्पाचा जो उत्सव साजरे करतात ना, त्या भक्तांचा सन्मान करण्याचा हक्क तर प्रत्येकाला आहे. आणि तेच एक खारीचा वाटा. हा उत्सव खूप मोठा असतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. जसं प्रिया म्हणाले की नवी मुंबईचं नाव एक सिमेंट सिटी म्हणून घेतलं जातं किंवा स्वच्छ शहर म्हणून पण भारतात आपलं नाव येतं. पण कुठेही सांस्कृतिक कार्यक्रम किंवा एक कल्चरल सिटी म्हणून आपलं नाव मी तरी ऐकलं नाहीये. सो संस्कृती उत्सव नवी मुंबईचा हाच एक मेन हेतू आहे किंवा आपण एक विजन आणि मिशन म्हणूया की संपूर्ण भारतामध्ये जसं मुंबई डोंबिवली आहे, म्हणजे अगदी डोंबिवलीचं नाव पण एक सांस्कृतिक सिटी म्हणून घेतलं जातं. हा ओके, पण नवी मुंबईचं नाव येत नाही, त्याची थोडी खंत आम्हाला आधीपासून होतीच. आणि एक छोटासा खारीचा वाटा म्हणून आम्ही जे कोणी आपले जे उत्सव आहेत, आपली जी परंपरा आहे ते जपण्याचं काम करतात, उत्सव साजरा करण्याचं काम करतात ना, त्या सगळ्यांना ऍटलिस्ट म्हणजे आमच्या म्हणजे संस्कृती उत्सव नवी मुंबईच्या या टीमच्या माध्यमातून आम्ही एक छोटासा प्रयत्न आहे की त्या भक्तांना प्रोत्साहन देण्याचं आम्ही काम करतो. कारण ते सर्व जे भक्त आहेत ना, हे 100 दिवस 3-4 महिने आधीपासून किंवा कधी कधी 6-6 महिने आधीपासून नियोजन करणं, त्यानंतर हे जे सगळे सभासद मंडळाचे असतात, भरपूर काम असतं. आणि आपल्याला असं वाटतं खूप मोठी देणगी त्यांना येते म्हणा किंवा स्पॉन्सर्स, आता असं काही मंडळांना असतं पण सर्वच मंडळांना हे नाही मिळत. सो त्यांना कुठेतरी एक प्रोत्साहन मिळण्याची एक प्रोत्साहन देण्याची संधी आम्हाला मिळाली. आणि याच माध्यमातून आम्ही संस्कृती उत्सव नवी मुंबई, जसं मागच्या वर्षी, आता मी तुझ्या प्रश्नावरती येतो की मागच्या वर्षी जसं सन्मान गणरायाच्या भक्तांचा हे आम्ही जे म्हणजे त्याला स्पर्धा नाही म्हणणार मी, कारण ती स्पर्धा नाहीच ऍक्च्युली, पण एक छोटासा प्रयत्न होता प्रोत्साहन देण्याचा. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा 2026 मध्ये आम्ही हा उपक्रम पुन्हा एकदा राबवतोय. आणि मागच्या वर्षी जेव्हा आम्ही हे सुरू केलं होतं तेव्हा नव्हतं माहिती की हे एवढ्या मोठ्या लेवलला जाऊ शकतं. आणि यावर्षी आम्हाला म्हणजे मागच्या 2 महिन्यापासूनच आहे ना, मला DM येत आहेत इंस्टाग्रामवरती आणि संस्कृती उत्सवाच्या त्या पेजवरती की तुम्ही यावर्षी नक्की करणार आहात ना गणेशोत्सवामध्ये, पारितोषिक वितरण होणार आहे ना. मग त्यातून मला असं जाणीव झाली की नाही, खरंच म्हणजे कार्यकर्त्यांना तो सन्मान मिळाला पाहिजे आणि त्यांचं कौतुक झालं पाहिजे आणि ते डिझर्व करतात ही गोष्ट. आणि यासाठी 2026 मध्ये आपण मागच्या वर्षीपेक्षा अजून चांगल्या प्रकारे हा आपण कार्यक्रम करणार आहोत. आणि अजून काय काय नवीन आयडियाज त्याच्यामध्ये येतील. आणि त्यासाठी काय होतं ना की आमची टीम खूप मोठी नाहीये, आम्ही काही मोजकेच मावळे आहोत सगळे संस्कृती उत्सवाचे नवी मुंबईचे शिलेदार आहेत सगळे. आणि ते मिळून हे सगळं करतो, आमचे काम आणि धंदे सगळे सांभाळून आम्ही हे करत असतो. तर त्यामध्ये जर म्हणजे आता हा पॉडकास्ट जे ऐकत असतील तर मी त्यांना आवाहन करेन की जर नवी मुंबईमधल्या कोणत्याही व्यक्तीला जर संस्कृती उत्सव नवी मुंबईच्या या टीममध्ये सामील व्हायचं असेल, सभासद बनायचं असेल, तर अशी काही मोठी प्रोसिजर नाही, एक फक्त फोन करा आणि तुम्ही कशा प्रकारे आम्हाला ह्याच्यामध्ये सहकार्य करू शकता हे आम्ही तुम्हाला एक्सप्लेन करू. थोडासा वेळ द्या बाप्पाच्या कामासाठी, बाप्पाच्या कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी. आणि म्हणजे सॉरी सर, थोडं अजून जोडते. संस्कृती उत्सव नवी मुंबई ही संकल्पनाच संस्कृतीला धरून आहे. त्याच्यामुळे नवी मुंबईत कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम असेल आणि तो तुमच्या भागात घडत असेल तर तुम्ही आमचे शिलेदार व्हा, या संस्थेचे शिलेदार व्हा, या मंडळाचे शिलेदार व्हा आणि ती संस्कृती आपण पोहोचूयात जगापर्यंत. नक्की. सो गणेशोत्सव म्हणून नाही, कुठल्याही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये ही टीम सदैव नवी मुंबईकरांच्या सोबत असेल अशी बेसिकली ही आमची संकल्पना आहे असं वाटतं. आणि हेतू तोच आहे ना की नवी मुंबईमध्ये जे आपले सगळे धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम जे साजरे होतात, त्या कार्यक्रमांचं आयोजन करणारे जे कार्यकर्ते आहेत ना, त्यांना प्रोत्साहन देणं हा संस्कृती उत्सव नवी मुंबईचा मेनच विजन आहे. हेच आमचं विजन आहे. आणि मला थोडंसं ऍड करायला आवडेल, मी माझ्या प्रोफेशनने मी सायकोलॉजिस्ट आहे आणि मी पाहतेय की युथ ही आपल्या भारताची शक्ती आहे. कारण आपल्याला एक युथ कंट्री म्हणून ओळखलं जातं, कारण आपल्या पॉप्युलेशन मध्ये सर्वात जास्त जर कोणी असेल तर ती तरुण मंडळी आहे. तर या तरुण मंडळींना आपल्याला प्रॉपर स्ट्रीमलाईन करायचं असेल, योग्य मार्गावरती आणायचं असेल तर आपल्याला परंपरा जपणं, संस्कृती जपणं फार गरजेचं आहे. त्यातून एक मी असं म्हणेन की त्यांना योग्य मार्गदर्शन मिळतं, योग्य मार्ग सापडतो आणि योग्य प्रकारे ते त्यांचं भविष्य घडवू शकतात. सो ही एक कुठेतरी हा सुद्धा एक छोटासा विचार आहे या पाठीमागे. ओके, आता पुढचा प्रश्न माझा आपल्या रेणुका मॅमला असणार आहे. खरं तर त्या मोठे पत्रकार आहेत, त्यांना मला जरा जड होते त्यांना प्रश्न विचारायला. मलाच आज टेन्शन पहिल्यांदा या नाही, आपल्या संस्कृती उत्सव नवी मुंबईला आपण जेव्हा जॉईन करत होता तेव्हा आपल्या डोक्यात काय विचार आले? खरं तर एक विचार चॅनलचं नाव आहे, त्याच्यामुळे विचार खूप असतात. पण जेव्हा संस्कृती उत्सव नवी मुंबई ही संकल्पना म्हणजे हे नावच माझ्या समोर आलं ना, तेव्हा मी क्रेझी झाले होते. कारण की मी हाडामासाची नवी मुंबईकर आहे, माझा जन्म इथला आहे. पण संस्कृती म्हटली किंवा पत्रकारितेत सुद्धा
काही कव्हरेज म्हटलं ना की आम्ही मुंबई गाठतो, दादर गाठतो, डोंबिवली गाठतो, आम्ही नवी मुंबई नव्हती गाठत. आणि आता ते नवी मुंबईत होणार आहे. हा मान सन्मान, हे सोहळे, हे पुरस्कार, हे नवी मुंबईकरांच्या त्या बोलतात ना कमानी तर तुरा लागणार आहे, ह्यापेक्षा मोठा आनंद नव्हता. आणि म्हणून संस्कृती उत्सव नवी मुंबईचा भाग झाले. आणि मला तरी खूप आवडलं. आम्ही नवरात्री उत्सव एकत्र केला होता आणि तेव्हा त्या मंडळांना भेटणं, त्यांच्या पडद्यामागची ती स्टोरी, त्यांचे कामं, त्यांचे थॉट की तुम्ही काय हे सेलिब्रेशन करताय, खरं तर इतकं भावणारं आहे. आणि मग ते म्हणतात ना संस्कृती बघण्यापेक्षा ती जगता आली पाहिजे आणि टिकवता आली पाहिजे. तर एक विचार आणि मी सुद्धा ती टिकवण्याचा आम्ही जो भाग होतोय त्या पुण्यासाठी आणि तो खारीचा वाटा घेण्यासाठी मी याच्यामध्ये सहभागी आहे. आणि मला खरं थँक्स तर सरांना आणि मॅमना आहे की या संकल्पनेला त्यांनी सुरुवात केली आणि मग कुठेतरी मीही जोडले गेले आणि भविष्यात तुम्ही सगळे याला जोडले जाल अशी खात्री पडते. तर नक्कीच आम्ही सहभागी आणि तुम्ही सहभागी होऊ शकता. तर माझा पुढचा प्रश्न असणार आहे परत आपल्या मॅमकडे. सर दोघे तुम्ही उत्तर देऊ शकता. तर या वर्षीचा आपल्या संस्कृती उत्सवचा काय नक्की सीन आहे, नक्की एक विचाराने आपले संस्कृती उत्सव मिळून काय धुमाकूळ घालू शकतो आपण? या वर्षी आपण आता बऱ्यापैकी खूप आधीच आपण याचं जे प्लॅनिंग आहे ना ते करत आहोत, प्रिपरेशन करत आहोत. आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून सुद्धा म्हणजे मी आवाहन करेन की आजपासूनच आपण असं म्हणूया की याचं रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत. पण कसं असतं की जे आमचे जजेसचं पॅनल आता डिसाईड होईल ह्या 2 आठवड्यामध्ये. आम्ही जजेस जे आहेत आणि आपल्या ह्या उपक्रमामध्ये जे जजेस असतात ना, जे ठरवतात की कोणत्या बाप्पाला किंवा कोणत्या मंडळाला कोणतं पारितोषिक द्यायचं आहे. तर त्या पॅनलमध्ये काही कला क्षेत्रातून लोक असतात, त्यानंतर खेळ म्हणजे क्रीडा क्षेत्रातून लोक असतात, त्यानंतर एज्युकेशन फील्डमधून असतात. वेगवेगळ्या फील्डमधल्या लोकांना आम्ही याच्यामध्ये इन्व्हाइट करतो की तुम्ही ॲज अ जज म्हणून या. आणि त्याचबरोबर जजेसची एक टीम आमची तयार होईल. त्याचबरोबर आता आम्ही काही विभागांमध्ये म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की लोकांनी आम्हाला जोडलं गेलं पाहिजे या माध्यमातून आणि आम्हाला सहकार्य केलं पाहिजे की हा कार्यक्रम अजून चांगल्या प्रकारे कसा करता येईल. त्यासाठी काही सभासद नोंदणी सुद्धा आम्ही करणार आहोत या दरम्यान. आणि साधारणपणे जुलैच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये याचं प्रॉपर अनाउन्समेंट्स जे असतात की कोणत्या तारखेला काय असणार आहे, रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख कधी असणार आहे, त्यानंतर प्रक्रिया काय असणार आहे. म्हणजे समजा तुम्ही नाव जरी नोंदणी केली आता म्हणजे प्राथमिक तुम्ही नोंदणी केली, पण त्यानंतर जेव्हा बाप्पाची आगमन असणार आहे, आगमन झाल्यानंतर जेव्हा प्राणप्रतिष्ठा होणार आहे, त्याचबरोबर नंतर त्यांनी कशा प्रकारे फोटोज आणि व्हिडिओज आपल्याला पाठवायचे आहे, काय माहिती पाठवायची आहे मंडळाच्या कार्यकर्त्यांबद्दल, मंडळाचे जे अध्यक्ष आणि सचिव किंवा जे कोणी धडाडीचे कार्यकर्ते किंवा मोठे पदाधिकारी असेल त्यांच्याबद्दल काय माहिती आम्हाला लागणार आहे, मंडळाबद्दलची माहिती, हे सगळी जी इन्फॉर्मेशन कशी येणार हे आम्ही या जुलै महिन्याच्या म्हणजे आता येत्या 1-2 आठवड्यामध्ये आम्ही ते सुद्धा पत्रक जाहीर करू. हे पत्रक ऑनलाईन तर सगळ्यांना उपलब्ध असेलच, पण त्याच व्यतिरिक्त हे आम्ही प्रयत्न आमचा असेल की मंडळांपर्यंत हे पत्रक पोहोचवायचं. कारण सगळेच लोक सोशल मीडियावरती बघत नाहीत. काही लोकांना म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा जवळपास 30 ते 40 मंडळांना आम्ही पर्सनली व्हिजिट केली होती पत्रक घेऊन. आणि तेव्हा तो उपक्रम नवीन असल्यामुळे आम्हाला खूप प्रश्न विचारले गेले होते. पण आता यावर्षी म्हणजे साधारणपणे मागच्या वर्षी 120 पेक्षा जास्त मंडळांनी यात सहभाग घेतला होता, पूर्ण आपल्या पनवेल पासून ते ऐरोली पर्यंत. ठीक आहे. तर यावर्षी त्यातल्या बऱ्याच मंडळांना माहिती आहे आणि आम्ही अपेक्षा ठेवतो की ते यावर्षी सुद्धा त्याच म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं की स्पर्धा नाहीये, पण त्या सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये खूप जरुरी आहे. आणि यावर्षी लोकांपर्यंत पोहोचू सोशल मीडियाच्या माध्यमातून. आणि एक विचार आहेच आपल्या बरोबर. तर तू म्हणाली होतीस आम्ही धुमाकूळ काय घालणार आहे, तर आम्ही खूप धुमाकूळ घालणार आहे. कारण की बाप्पा म्हटलं की ती भजनं, त्या आरत्या, त्या मिरवणुका, ते ढोलताशे, हे सगळं असतो गुलाल अर्थात. आणि यावेळी आम्ही सुद्धा खूप काही विचार घेऊन येणार आहोत. आम्ही कार्यकर्त्यांसोबत गप्पा मारणं, पॉडकास्ट करणं, वेगवेगळे शूट करणं, आणि आता सगळ्यांचा क्रेज असलेले सिनेमॅटिक रील्स आणि हे ते अशा आम्ही खूप धम्माल करणार आहे. अनेक मंडळांना भेटणं होणार आहे, तिथल्या गप्पा गोष्टी होणार आहेत, बाप्पाशीही गप्पा मारता येतील का हेही बघू आम्ही. असं म्हणजे मजा मस्ती तर धम्माल असणार आहे. टॉप सिक्रेट. बरं, थोडंसं मी म्हणजे ह्याच प्रश्नाचं पुन्हा एकदा जस्ट रिपीट करतो की साधारणपणे जुलै महिन्याच्या 1ल्या किंवा 2ऱ्या आठवड्यामध्ये याचं प्रॉपर अनाउन्समेंट होईल आणि सर्व मंडळांना संपर्क साधले जातील. जेवढ्या जमेल त्या मंडळांना पर्सनली आम्ही व्हिजिट करून पत्रक देऊ. त्या व्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि आपले एक विचारच्या माध्यमातून सुद्धा नवी मुंबईचे ऐरोली पासून ते पनवेल पर्यंतचे जेवढी मंडळ आहेत ना त्या सर्व मंडळांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. मी याच्यामध्ये एक आवाहन करीन, जे मंडळ मागच्या वर्षी होते तर त्यांनी सुद्धा आम्हाला याच्यामध्ये सहकार्य करा की तुम्ही इतर मंडळांपर्यंत सुद्धा हे आमचं जे पत्रक असणार ते पोहोचायचा
त्यांनी जर आम्हाला हेल्प केली तर खूपच मी त्यांना आभारी राहीन त्यांचा. आणि साधारणपणे जसं रेणुका मॅडम म्हणाल्या की याचं खूप धमाल आणि खूप जबरदस्त प्रमोशन आणि या गोष्टी होणार आहेत. तर याच्यामध्ये अपेक्षित आहे की काही म्हणजे स्वयंसेवक तर आम्हाला सामील होतीलच, पण त्याचबरोबर ज्यांना स्पॉन्सर करायचं असेल ह्या गोष्टीमध्ये, जसं की पारितोषिक त्यांना स्पॉन्सर करायचं आहे. गेल्या वर्षी आम्हाला म्हणजे एक गोष्ट मी मुद्दाम इकडे नमूद करतो की मागच्या वर्षी ह्या संपूर्ण इव्हेंटमध्ये मॉनिटरी लेवलला एकही स्पॉन्सर नव्हता. हे सगळं आम्ही आमच्याच टीमने एकत्र येऊनच हे केलं होतं. पण या वर्षी आता कोणताही उपक्रम जेव्हा आपण मोठ्या लेवलला करतो तेव्हा आपल्याला स्पॉन्सरची गरज लागते. तर यावर्षी आम्ही स्पॉन्सरशिपसाठी सुद्धा आवाहन करणार आहोत. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीज असू शकतात. सोशल मीडिया पार्टनर म्हणा, जसं की आता एक विचार हे आमचे मीडिया पार्टनर ऑलरेडी झालेले आहेत आणि फॉरेव्हर आहेत. येस सगळ्या संस्कृतीसाठी. येस. सो एक विचारच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचू. त्याचबरोबर इतर काही जे असतील, म्हणजे समजा मी उदाहरण देईन की काही स्वीटची दुकानं आहेत किंवा रिअल इस्टेटचे काही लोक आहेत. गेल्या वर्षी आम्ही कार्यक्रमात होतो तर अनेकांनी स्वतःहून आम्हाला हे केलं होतं. अवॉर्ड साठी सुद्धा आपल्याला रिक्वायरमेंट होत्या, स्पॉन्सर्स होते. सो अशा अनेक गोष्टी होत्या. सो याही वर्षी, कारण की कसं हे जे पुण्य करतोय आपण ना, त्यात सगळ्यांना खारीचा वाटा हवाय. सो तुम्ही घ्या असंच. आणि ऑलरेडी काही लोकांनी पर्सनली आम्हाला विचारलंय की या वर्षी आम्हाला तुमच्या याच्यामध्ये आम्ही वैयक्तिकचा सहभाग घेऊ शकत नाही, पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला काय मदत लागणार असेल तर आम्हाला नक्की कळवा. आणि ऑलरेडी काही लोक इच्छुक आहेत. पण त्याच व्यतिरिक्त ब्रँड स्पॉन्सर्स असतील म्हणा किंवा इतर काही स्पॉन्सरशिपच्या कॅटेगरीज असतील तर ते सगळं आम्ही अनाऊन्स ते सुद्धा करू. आणि नियमावली आपण जाहीर करू याची की कशा प्रकारे हा उत्सव साजरा होणार आहे, पारितोषिक वितरण कधी होणार आहे आणि शेवटची दिनांक काय असणार आहे, की नाव नोंदणी कधीपर्यंत असणार आहे. आणि मागच्या वर्षी तर अनुभव असा आहे की अगदी म्हणजे गणपती बाप्पाचं विसर्जन चालू झालं होतं आणि आम्ही गल्लीमध्ये जाऊन पारितोषिक वितरण करत होतो. आणि म्हणजे मिरवणुकींमध्ये म्हणजे बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये. तर यावर्षी प्रयत्न असा असेल की 4थ्या किंवा 5व्या दिवशीच आपण पारितोषिक वितरण करणार आहोत. आणि हा अजून एक गोष्ट अंकिता, आम्ही ना पारितोषिक असं कार्यकर्त्यांना एखाद्या सभागृहात बोलवून तिथे एका स्टेजवर आम्ही पारितोषिक नाही देत. संस्कृती उत्सवची संकल्पनाच वेगळी आहे. म्हणजे गणपती बाप्पा साक्षीदार असला पाहिजे की त्याच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्या बाप्पा समोर त्यांचं कौतुक करणं ना, याच्यापेक्षा मोठी गोष्ट त्यांच्यासाठी नसेल आणि आमच्यासाठी सुद्धा नाहीये. सो या वर्षी सुद्धा आपण बाप्पाच्या मंडपात जाऊन आणि त्या मंडपात जाऊन त्या कार्यकर्त्यांना बोलवून त्यांचा सन्मान आपण तिथेच करणार आहोत, बाप्पाच्याच आशीर्वादाच्या खाली. आशीर्वादासकट. नाही, खरं तर खूप चांगली हे संकल्पना आहे, कारण की बाप्पाच्या समोर बाप्पांच्या भक्तांचं आपण हे पारितोषिक करणार आहे, ते खूप चांगली तुम्ही हे केलेली आहे. आणि आता पुढचा प्रश्न जरा म्हणजे मंडळासाठीच आहे. आता मंडळाच्या पुरस्कारासाठी त्यांना काय काय असं युनिक काहीतरी करावं लागेल का आपलं नॉर्मलच आपलं काहीतरी वेगळं असेल? नाही, नाविन्यपूर्ण असावंच मला असं वाटतं. त्यांचे प्रयत्न बघितले जातील, त्यांचं किती जुनं मंडळ आहे, त्यांचे सामाजिक कार्य काय आहे, त्यांनी किती पर्यावरण पूरक मूर्ती साकारली आहे, त्याच्यानंतर काही अनोखे काही स्पर्धा होतात मंडळांमध्ये, या सगळ्यावरती ते डिपेंड असणारच आहे. पण त्याहून पलीकडे तुम्ही बाप्पाचं आगमन काय स्वरूपात करता, काय स्वरूपात सेवा देता, तिथे नागरिकांसाठी, इतर भक्तांसाठी तुम्ही किती कार्यरत आहात, या सगळ्यावरती एकंदरीत हे ठरवलं जाईल असं मला वाटतं. एक मला इथे महत्वाची गोष्ट मेन्शन करायची आहे की बाप्पाची मूर्ती किती मोठी आहे आणि किती लहान आहे, किंवा मंडळ किती मोठं आहे की किती लहान आहे, याच्यावरती ते ठरलं जाणार नाहीये. ओके. सो क्रायटेरिया हा अजिबातच मूर्तीची साईज किंवा मंडळ किती मोठं आहे आणि किती फॅसिलिटीज त्या मंडळामध्ये आहे याच्यावरती नाही. कारण मला ना एक गेल्या वर्षीचा सुशांत अनुभव इथे शेअर करायला आवडेल. आम्ही एका मंडळाला विजिट केली. सो मला गेल्या वर्षीचा एक अनुभव इथे सुशांत मेन्शन करायला आवडेल. आम्ही असंच एका मंडळाला व्हिजिट केलेली आणि त्यांना पारितोषिक सुद्धा म्हणजे मिळणार होतं. आणि त्यावेळेस जेव्हा आमची चर्चा झाली तेव्हा मला हे कळलं, तो त्यांचा ना तरुणांचा ग्रुप आहे. ओके. आणि त्या आय थिंक मला असं वाटतं 10-12 तरुण असावे त्या ग्रुपमध्ये, असं त्यांनी मेन्शन केलेलं. आणि त्यांना कुठल्याही प्रकारची देणगी वगैरे मिळत नाही किंवा ते देणगी घ्यायला जात नाही. रादर दरवर्षी दर महिन्याला त्यांना जो काही पगार मिळतो त्या पगारातून दर महिन्याला ते एक ठराविक रक्कम बाजूला करतात बाप्पासाठी. आणि असं वर्षभर ती रक्कम जेव्हा जमते त्यामधून हा सर्व खर्च केला जातो.
तर अशा प्रकारचे पण तरुण आहेत की बाप्पांसाठी इतकं विचारपूर्वक माइंडफुली इतकं काम म्हणजे सेवा ही वर्षभर करत राहतात, मी असं म्हणेन. तर अशा प्रकारचे भरपूर आम्हाला वेगवेगळे अनुभव आले यामध्ये आणि खरंच ते मनाला स्पर्शून गेले की कशा प्रकारे कार्यकर्ते मनापासून बाप्पांच्या सेवेसाठी रूढ असतात आणि किती काम करत असतात वर्षभर, मी असं म्हणेन. घरातले पैसे साठवून कोणतरी असं करतंय. म्हणजे नाव नाही घेणार मी, हा. पण 13 मुलांचा तो ग्रुप आहे आणि आपल्या नवी मुंबई मधलंच आहे ते 13. आणि त्यांना विचारलं होतं की तुम्ही हे सगळं कसं करता, तर ते जसं प्रियाने सांगितलं की ते त्यांच्या पगारातून दर महिना एक छोटी अमाऊंट बाजूला करतात आणि त्यातूनच जे काही जमा खर्च होईल तो ते उत्सवासाठी वापरतात. सो असे भक्त फार कमी मिळतात आणि अशा भक्तांचा सन्मान करणं ही आनंदाची बाब आहे मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी. आणि असं एक मंडळ म्हणजे एकच नाही, असे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे मंडळ आहेत की जिकडे अगदी 15 वर्षापासून ते 25-30 वर्षापर्यंतची मुलं आणि त्यांच्याबरोबर त्यांचे जे मार्गदर्शक असतात तर ते खूप अतिशय म्हणजे उत्कृष्ट उपक्रम करतात. आपण आजकाल जेनझीजला भरपूर काय काय बोलतो म्हणजे, पण त्याकडे उत्सवामध्ये नवी मुंबईमध्ये येऊन बघावं की जे जेनझीज आहेत ते कशा प्रकारे त्यांची कल्पकता वापरतात आणि कशा प्रकारे ह्या उत्सवाला ना पुढे घेऊन चालले. जेनझीज म्हटलं की जरा युनिकनेस त्यांचा तो वेगळाच एकदम ऑरा असतो तो. आणि खरं तर घरच्यांनी खूप बोलतात जेनझीजला की तुम्ही असं नका वागू, पण आता मंडळासाठी पुरस्काराचे जे क्रायटेरिया कसे असतात, म्हणजे मंडळांनी जास्त सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहणं गरजेचं आहे की त्यांचं ग्राउंड परफॉर्मन्स आपण बघितलं जाणार आहे आपल्याला? मला असं वाटतं दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. म्हणजे त्यांची घेतली जाणारी मेहनत आणि कशा प्रकारे ते त्यांचे रिसोर्सेस वापरतात, कशा प्रकारे ते बापाची सेवा करतात, लोकांची म्हणजे जे भक्त येणार आहेत तिथे त्यांची कशी सेवा करतात, त्यांना कसं सगळ्या गोष्टी कशा प्रकारे मॅनेज करतात, हे तर महत्वाचं आहेच. पण आपला बाप्पा हा सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियातर्फे ते कशा प्रकारे प्रेझेंट करतात हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे असं मला वाटतं. अगदी बरोबर आहे की आपण आजच्या या काळामध्ये सोशल मीडियाला आपण बाजूला सारू शकत नाही. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही खूप कमी वेळामध्ये खूप कमी खर्चामध्ये तुम्ही लाखो लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि त्याचा वापर आपल्या उत्सवांचं जे आहे म्हणजे मी प्रमोशन म्हणणार नाही पण प्रसार करण्यासाठी तर झालंच पाहिजे. तर खूप छान प्रश्न विचारला अंकिता. यामध्ये दोन्ही प्रकारच्या कॅटेगरीज असणार आहेत की सोशल मीडियावरती जे दिसतंय, जे त्यांनी एखादा उपक्रम केलेला आहे. आता आपण 10च्या 10 दिवस तर मंडळांमध्ये आपण जजेसला पाठवू शकणार नाहीये, पण साधारणपणे की पहिल्या काही 3 ते 4 दिवसांमध्ये ते कशा प्रकारे त्यांचं नियोजन आहे आणि त्यांचं आपण डेकोरेशन म्हणूया किंवा मूर्तीची सुबकता आपण म्हणूया. जसं प्रियाने मगाशी सांगितलं की उंची आणि मंडळ किती मोठे की छोटे हे तेवढं आपल्याला आपण गरजेचं नाहीये. अगदी तुमची 1 इंचाची मूर्ती जरी असेल आणि जर तुम्ही खूप छान काहीतरी उपक्रम करत आहात आणि तुम्ही आपली संस्कृती जपायचा प्रयत्न करत असाल ना, तर तुम्ही सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेऊन अगदी पहिलं पारितोषिक सुद्धा घेऊ शकता. त्या व्यतिरिक्त मंडळामध्ये जे सामाजिक उपक्रम केले जातात त्याचबरोबर की मंडळामध्ये कशी एकी आहे, लोकांना कसं एकत्र ठेवलं जातं. ओके, प्रत्येक मंडळामध्ये 1-2 लीडर सुद्धा असतात, काही सिनियर्स असतात जे मार्गदर्शक असतात, तर ते कशा प्रकारे गाईड करतात लोकांना. तर मागच्या वर्षी सांगू का की मागच्या वर्षी आपण पारितोषिकं कशी ठेवली होती. आपण 3 पारितोषिकं ठेवली होती. क्रमांक 3, 2, 1 ते होतं सुबक मूर्तीचं आणि त्याचबरोबर क्रमांक 3, 2, 1 जे होतं हे उत्कृष्ट सजावट म्हणजे आपण डेकोरेशन त्याला म्हणतो. त्या व्यतिरिक्त उत्कृष्ट म्हणजे हे कार्यकर्ता म्हणजे मंडळाचा कार्यकर्ता, त्या कार्यकर्त्यासाठी सुद्धा आपण पारितोषिक ठेवलं होतं. आणि कोणत्या मंडळाचं व्यवस्थापन चांगलं आहे म्हणजे त्यांचं मॅनेजमेंट किती चांगलं आहे त्या मंडळाचं त्यासाठी ठेवलं होतं. त्याचबरोबर मला असं वाटतं प्रिया सामाजिक उपक्रम, सामाजिक संदेश म्हणजे आपण आपल्या मंडळाच्या या उत्सवाच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत कोणता सामाजिक संदेश पोहोचवत आहोत हे यासाठी सुद्धा पारितोषिक होतं. आणि एक महत्त्वाचं पारितोषिक ते पण होतं ना की मंडळाचे जे पदाधिकारी असतात, जे सिनियर असतात किंवा लीडर्स असतात, जे करता धरता असतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा उत्कृष्ट व्यवस्थापक म्हणून म्हणजे आपण तेच मॅनेजमेंटचं आपण पारितोषिक आपण ठेवलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पारितोषिकं तर महत्त्वाची होतीच, पण त्याच्यापेक्षा जास्त धमाल माहिती कुठे आली, नवी मुंबईचे लाडके 10 बाप्पा. तिथे म्हणजे ते पारितोषिक वितरण करताना त्या सगळ्यांचा जो उत्साह होता ना, तो उत्साह म्हणजे अगदी पहिला क्रमांक मिळालेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांपेक्षा आम्हाला जास्त वाटला. कारण नवी मुंबईचे लाडके 10 बाप्पा ठरवणं हे आमच्यासाठी सगळ्यात कठीण काम होतं, चॅलेंजिंग होतं. आणि
आता सगळीकडेच बाप्पा म्हणजे गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणात आता प्रत्येक ठिकाणी मंडळ आहेत. आणि मला तर नवरात्रीचा तो किस्सा आठवतो. आम्ही गेलो होतो एका शूटसाठी आणि त्यांना इतकं आवडलं की कोणीतरी आपल्या कार्याची दखल घेतली. आम्हाला कधीच असं कोणी एवढ्या वर्ष आम्ही करतोय आणि आजतागायत कोणी आम्हाला पुरस्कार म्हणून दिलं नव्हतं किंवा वाटलंही नव्हतं की देवीचं आगमन आम्ही करतोय, बाप्पा बसवतोय तर कोणी आम्हाला शाबासकी देईल. सो त्यांचा आनंद खूप छान होता आणि ते हेही म्हणाले होते की आता तुम्ही बघा पुढच्या वर्षी अजून छान करणार. सो हे जे होतं ना मोटिवेशन ते खूप म्हणजे मला भावलं होतं त्यावेळी ते खूप. आणि मला यात मी ऍड करतो एक गोष्ट की जेव्हा त्यांना कॉल केला होता ना आणि कॉल सहसा मी आणि प्रिया म्हणा की आमच्या अजून जे सहकारी आहेत ना ते आम्ही म्हणजे मी स्वतः पण कॉल करतो मंडळांना. तर त्यांना जे सांगितलं तर त्यांना पहिले खरंच वाटेना. मग ते म्हणत त्यांचं म्हणणं की नाही पण एवढे नवी मुंबईमध्ये एवढी मंडळ आहेत तर आमचंच नाव कसं काय आलं. तर मग त्यांना सांगितलं की जजेस जे आमचं जजेसचं पॅनल असतं ते हे सगळं ठरवतात आणि त्यांनी नवी मुंबईचा हे लाडकी दुर्गा माता तर त्याच्यामध्ये त्यांनी पारितोषिक दिलं होतं. आणि जेव्हा आम्ही त्या मंडळात व्हिजिट केली ना तर म्हणजे आमच्या सगळ्या व्हिजिट ऑलमोस्ट आम्ही त्यांना एक तास आधी सांगतो की आम्ही आज येणार, म्हणजे सांगितलेलं असतं की आम्ही या 2 दिवसात तुमच्याकडे व्हिजिट करणार आहोत. आणि गेल्यानंतर त्यांचा जो उत्साह आणि जे म्हणजे अगदी काही लोकांच्या डोळ्यात अश्रू आले होते की इतके वर्ष आम्ही काम करतोय, आमची कोणी दखल नाही घेतली, पण तुमच्या माध्यमातून आज म्हणजे आम्हाला हे जे काही पारितोषिक मिळालेलं आहे तर त्याच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्यांना खूप जबरदस्त प्रोत्साहन मिळालेलं. आणि पुढच्या वर्षी जसं रेणुकाजी म्हणाल्या पुढच्या वर्षी आम्ही अजून जोमाने काम करणार. आणि म्हणजे आता पण माझ्या अंगावर शहारे येत आहेत, हेच आम्हाला पाहिजे होतं. हे ऍक्च्युअल मोठं आहे, हेच विजन आहे संस्कृती उत्सव नवी मुंबईचं. हो नाही खरं तर हा उत्सव, हा जो संस्कृती उत्सव तो सगळ्या चारी बाजूने आपण विचार करून आपण हर एक पुरस्कार आपण डिसाईड केलेला आहे. तर मला सोशल मीडियावर यायचं आहे की आपण ग्राउंड लेवलला काय प्लॅनिंग केली सोशल मीडियासाठी. येस, तर सोशल मीडियाचा पार्ट खूप मोठा आहे आणि हा पॉडकास्ट त्यातलाच एक भाग आहे. आणि का त्याचा भाग आहे कारण की आपण जे करतोय ना ते लोकांना कळलं पाहिजे. काय सोशल मीडिया आता हे पॉडकास्ट आणि हे सगळं ट्रेंडीच आहे, त्यामुळे आम्ही तिघेही बसलोय आणि याबद्दल चर्चा करतोय. येणाऱ्या काळातही जसं मी म्हटलं कार्यकर्त्यांच्या गप्पा असतील, मंडळांना भेट देऊन त्यांच्याशी गप्पा मारणं असेल, सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओज टाकणं असेल. आता हे जी स्पर्धा म्हणता येणार नाही, पण हा जो गणरायाच्या भक्तांचा सन्मान सोहळा आहे त्याची प्रत्येक पावलं ना पावलं आम्ही शूट करणार आहोत, त्याला वेगळं रूप देणार आहोत आणि सोशल मीडियावरती ते शेअर करणार आहोत. प्रयत्न असणारे काही छान छान गाणी सुद्धा आम्ही या काळात भक्तांना देऊ, तर असाही आमचा प्रयत्न असणार आहे. खूप व्हिडिओजच्या माध्यमातून अनेक इन्फ्लुएन्सर या काळात जोडले जातील. जे तरुण मुलं आहेत जे सोशल मीडियावर आधीच व्हिडिओ बनवतात ते सुद्धा याचा भाग होतील. सो सोशल मीडियाचा भाग हा नक्कीच मोठा आहे आणि त्यानुसार आम्ही अनेक प्लॅनिंग केलेले आहेत. येणाऱ्या काळात तुम्हाला ते जेव्हा आम्ही असे बूम होऊ नवी मुंबईमध्ये सगळे संस्कृती उत्सव नवी मुंबईचे शिलेदार, ते कार्यकर्ते, ते मंडळ, तेव्हा तुमच्या लक्षात येईलच. म्हणजे आपला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खूपच दमदार, एकदम जबरदस्त होणार आहे. तुम्हाला आता येत्या गणपती उत्सवामध्ये तुम्हाला समजेलच. आता आपला आणि जसं तुम्ही म्हणा बूम होणार आहे, तर मला असं वाटतं की एक विचारचा जो बूम माईक आहे तो नवी मुंबईत फिरणार आहे सर्व गणेशोत्सवामध्ये. म्हणजे थोडक्यात म्हणायला गेलं तर संस्कृती उत्सव नवी मुंबई आणि गणरायांचे भक्तगण यामधला जो काही ब्रिज किंवा पूल असेल तो म्हणजे आहे एक विचार. आणि जो मिटवणार बरोबर, तो मनातलं बाप्पाला सांगा आणि बाप्पा नक्की पूर्ण करतील. येस. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न असा असणार आहे की आता मंडळांना जर आपल्या उत्सवामध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यासाठी काय प्रोसिजर असेल किंवा काय ड्यू डेट्स असतील, काय आपण. खूप सोपी प्रक्रिया आपण यामध्ये ठेवणार आहोत. मागच्या वर्षी पण खूप सोपीच होती. आपण साधारणपणे म्हणजे आता लवकरच आपण अनाऊन्स करू आपली जी नियमावली असेल आणि जे तारखा असतील की प्राथमिक नोंदणी कधीपासून सुरू होणार आहे. तर प्राथमिक नोंदणीमध्ये मंडळांना फक्त त्या मंडळाचं नाव, त्यांचं जे लोकेशन असेल ते म्हणजे त्यांचा ॲड्रेस त्याच्यामध्ये आला आणि थोडीफार मंडळाची माहिती आणि त्यांच्या 2 प्रतिनिधींचे संपर्क क्रमांक आम्हाला त्यांना पाठवायचे. आणि साधारणपणे ही प्राथमिक प्रक्रिया झाली की त्यानंतर जेव्हा गणपती बाप्पांचं आगमन होतं तर ते आगमनाचे जे काही व्हिडिओज फोटोज असतील, त्यानंतर गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर त्यांचं जे डेकोरेशन आहे, सजावट आहे, मूर्ती आहे, तर त्याचे फोटोज आणि व्हिडिओज कशा प्रकारे पाठवायचेत आणि मंडळाची माहिती कशा प्रकारे आमच्यापर्यंत पोहोचवायची आहे याची संपूर्ण नियमावली आता काही दिवसांमध्ये आपण जाहीर करू. आणि साधारणपणे 4-5व्या दिवशी याचं आपल्या अधिकृत जी आपली वेबसाईट आहे त्याच्यावरती आपण याचं जे रिझल्ट्स असतील, जे आपलं जजेसचं पॅनल असेल ते रिझल्ट्स अनाऊन्स करेल. आणि लगेच म्हणजे जसं आज संध्याकाळी रिझल्ट्स अनाऊन्स झाले किंवा सकाळी रिझल्ट अनाऊन्स झाले की काही तासांमध्ये आमची जी संस्कृती उत्सवची जी टीम आहे
ती टीम मंडळामध्ये पोहोचेल, संपूर्ण ऐरोलीपासून ते पनवेलपर्यंत, आणि मंडळांचा सन्मान करण्याचं काम करेल, पारितोषिक वितरण होईल. आणि यावर्षी आम्ही एक स्पॉन्सरशिप क्रायटेरिया आपला आहे हो. की काही स्पॉन्सर्स जे आहेत, जे ऑलरेडी काही लोकांनी आम्हाला त्यासाठी संपर्क केलेला आहे, की ते ना ज्या मंडळाला आम्ही पारितोषिक देतो ना, तर ते आपल्याला स्पॉन्सर करणार आहेत. हो. तर मग आम्ही पण त्यांची ही चांगली भावना बघून आम्ही पण त्यांना असं म्हटलं की मंडळांशी बोलून आपण त्यांना त्या मंडळामध्ये आरतीचा मान देता येईल का, हो. किंवा त्यांच्या हस्तेच ते पारितोषिक त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना देता येईल का. तर असा एक विचार चाललेला आहे आमचा. आणि लवकरच म्हणजे जे पारितोषिक वितरण कसं असणार आहे याच्यामध्ये नवी मुंबईतले जे सामान्य सगळे लोक आहेत ते कसे याच्यामध्ये आमच्यासोबत सहभागी होऊ शकतात, याची संपूर्ण माहिती आम्ही काही दिवसांमध्येच सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवूच. त्याचबरोबर आम्ही आमचे जे पत्रकं असतील या माहिती पत्रकं असतील, ही माहिती पत्रकं सुद्धा मंडळांपर्यंत, सर्व मंडळांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. ही जी बातमी ती सर्व मंडळांसाठी खूपच इम्पॉर्टंट आहे, सो प्लीज सगळ्यांनी नोट करून घ्या. आणि आपण बोलूया पुढच्या प्रश्नाकडे. तर माझा पुढचा प्रश्न थोडा तिघांनाच असणार आहे. तर पाठच्या वर्षी जसं की पहिलं वर्ष होतं ते उत्सवाचं, तर तुमचा काय असा युनिक अनुभव तुम्ही तिघांचा सांगा. अनुभव खूप आहेत. म्हणजे बाप्पाही भेटले होते, बाप्पांचे भक्तही भेटले होते, इव्हन दुर्गा माताही भेटल्या होत्या नवरात्रीला, आणि त्यांचेही भक्त भेटले होते. अनुभव खूप वेगळे होते. वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये वेगवेगळे अनुभव होते. म्हणजे सुरुवात तर आपण सन्मान गणरायाच्या भक्तांचा 2025 पासून केली. त्यानंतर नवरात्रोत्सव सन्मान आपण साजरा केला. त्याच्यामध्ये पण आपण पारितोषिक दिली होती वेगवेगळ्या नवरात्र मंडळांना. आणि त्याचबरोबर नंतर मग दिवाळीमध्ये आपण शिवरायांचा सन्मान गडकऱ्यांचा, जे दिवाळीमध्ये आपण लहानपणी जे किल्ले बांधायचो ना आपल्या सोसायटीमध्ये म्हणा किंवा आपल्या वाडीमध्ये, तर ते जसे आता ती परंपरा नवी मुंबईमध्ये सुद्धा आणि संपूर्ण महाराष्ट्रात आहेच, तर त्याला सुद्धा प्रोत्साहन देण्याचं काम केलं होतं. पण त्यावेळी झालं असं होतं की नवी मुंबई पुरतं मर्यादित ठेवलेलं, पण अगदी पुण्यापासून ते रायगड पासून ते मुंबई ठाण्यावरून पण अलिबागवरून. आणि एक मुलगा होता, त्याचं नाव मग मी थोडं सॉरी विसरलो, पण तो अलिबागवरून आला होता पारितोषिक घ्यायला. आणि त्याचं इव्हन त्यांनी ते जे बनवलं होतं, मला वाटतं कुठला सुंदर किल्ला बनवला होता, आणि अगदी तो असं म्हणजे तो ज्या पद्धतीने आला, त्याने सन्मान घेतला, जाताना तो ज्या काळजीने आम्हाला भेटला ना, ते म्हणजे बोलतात ना, हे ध्येय वेडा व्यक्ती करू शकतो. एखाद्याबद्दल आपण ध्येय वेडे आहोत, शिवरायांबद्दल आपण सगळेच वेडे आहोत आपलं, तर ती त्याच्यामध्ये ते दिसत. वसईवरून पण एक टीम आली होती, मुलांची टीम आली होती. आणि त्यावेळेस मग आम्ही काय केलं की नवी मुंबई पुरतं मर्यादित तर होताच, पण मग इतर जेवढे पण मुलांनी पार्टिसिपेट केलं होतं जवळपास 700 ते 800 ई सर्टिफिकेट आम्ही त्यांना पाठवले होते. आणि सुशांत, जेव्हा आपल्याला ही कल्पना सुचली आणि जेव्हा आपण हे काम करायचं ठरवलं आणि हे कार्य जेव्हा हाती घेतलं, त्यावेळेस तुला वाटलेलं का रे त्याला इतकं मोठं स्वरूप प्राप्त होईल आणि एका वर्षात तेवढं मोठं स्वरूप प्राप्त होईल? कारण जेव्हा आम्ही सुरुवात करायचं ठरवलेलं त्यावेळेस कदाचित आम्ही तेवढा मोठा विचार कदाचित केला नसेल, पण जेव्हा आम्ही ऍक्च्युली त्या कार्यकर्त्यांना भेटत होतो, मंडळांना भेटत होतो, मंडळ आम्हाला अप्रोचेस करत होते, त्यावेळेस रिअलाइज झालं की किती मोठ्या लेवलला ह्याचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आणि किती हे जे कार्यकर्ते असतील त्यांच्यामधल्या त्या भावना असतील गणरायाच्या प्रती, आणि त्यांचं ते इमोशनल क्षण हे आम्हाला खूप जवळून टिपता आले आणि खरंच स्पर्श करून गेले. म्हणजे त्यांची ती सुरुवात आणि त्यांचं ते सगळं कार्य, आणि खूप म्हणजे खूपच छान. म्हणजे मी असं म्हणेन की ह्या संपूर्ण सृष्टीमध्ये ना काही गोष्टी अशा असतात ना की त्या घडतात. ओके. आणि आम्हाला असं वाटतं की संस्कृती उत्सव नवी मुंबईचं जे काम आहे, म्हणजे जसं रेणुकाजी ना यांचा आणि आमचा इतके वर्ष काही संपर्क नाही, काही ओळख नाही, काही नाही, पण तरी पण त्या गणपती बाप्पाच्या त्या उत्सवाच्या माध्यमातून त्यांनी म्हणजे आमचा संपर्क झाला. आणि मग नवरात्रोत्सवमध्ये आम्ही एकत्र काम सुद्धा केलं. त्यानंतर सन्मान गडकऱ्यांचा त्यावेळेस सुद्धा आपण एकत्र काम केलं, आणि आता तर आम्ही एकत्र खूप भरपूर काम करणार आहोत. तर ना लोक जोडले जातातच, पण मला हे म्हणायचं आहे की ना की काही कामं जी असतात ना त्यासाठी तुमची निवड झालेली असते. आणि मला असं वाटतं की संस्कृती उत्सव नवी मुंबईच्या सर्व जे सभासद कार्यकर्ते म्हणा किंवा आमची जी टीम आहे ना, ही ना मला वाटतं बाप्पाने निवड केलेली आहे की माझ्या म्हणजे बाप्पासाठी जे लोक काम करतात ना त्यांना काहीतरी तुम्ही प्रोत्साहन देण्याचं काम करा. मी जस्ट तू अनुभव विचारलास म्हणून सांगते, आपण तिघे जण नवरात्रीचा पारितोषिक घ्यायला सोसायटीमध्ये, आणि ती महिलांची म्हणजे सोसायटीत सगळं होतं, पण ते मंडळ महिलांचं होतं, कामोठ्याचं होतं. त्यांनी देवीची स्थापना केलेली, आणि त्यांनी बायकांनीच मिळून फॅशन शो ठेवला. आता त्या फॅशन शो मध्ये काय नट्या नव्हत्या,
फॅशन करायला, त्यांनी सगळ्या शौर्य मिळवणाऱ्या महिलांना साकारलं होतं. मग त्यात सावित्रीबाई फुले होत्या, झाशीची राणी होती, हिरकणी होती, असे त्यांनी फॅन्सी शो केले, लेखनाचे वेगवेगळे केले, लहान मुलांसाठी चित्रकलेचं केलं. आणि ते काही गाजावाजा शो नव्हतं, छोटस सोसायटीत त्यांनी त्यांच्या आपलं मर्यादेत असा बसवलेला गणपती होता, देवी होती. पण जेव्हा त्यांच्या इथे आम्ही गेलो, त्यांच्याशी आम्ही बोललो, त्यांच्या एक लीडर होत्या ज्या सगळ्यात वयस्कर होत्या, त्यांचा तो अनुभव आणि मग त्याच्या अंडर काम करणं, म्हणजे मला त्यावेळी एवढं जाणवलेलं की बाया एरवी किती चुगले आणि भांडण करू शकतात, पण ह्या बायकांची एवढी गोळीमेळी कशी आणि किती छान त्यांनी ते केलं होतं. सो अशा अनुभव खूप भावतात आणि मग असं वाटतं की नाही यार, आपली संस्कृती जर जपली गेली पाहिजे ना, तर ती असंच काही करून जपली जाऊ शकते. एकत्र येऊन काहीतरी युनिक करून, की चला फॅशन शो करतोय ना, तर जुन्या लोकांचा करू ज्यांनी क्रांती घडवली, ना की आताचे कुठले हिरो आहेत आणि मग त्यांचे ह्या पिक्चरचे हिरो आहेत ते करण्यापलीकडे जाऊ. सो हे सगळं खूप छान होतं, वेगळा धम्माल अनुभव होता आणि यावर्षी तो अनुभव असणार आहे आणि तो आम्ही प्रेक्षकांनाही देण्याचा प्रयत्न करू. नाही, खरं तर आहे ना, मस्त महिलांना असं बोललं जातं की ज्यांचा तो महिलांचा ग्रुप असतो ते व्हॉट्सअप पेक्षाही जास्त फास्ट ते लोक मेसेज फॉरवर्ड करतात. असं जगातलं सगळ्यात भारी नेटवर्क म्हणजे महिलांचं नेटवर्क. अशा खूप साऱ्या महिला मिळून त्यांनी जे छोटस आपल्या सोसायटीमध्ये त्यांनी केलेलं ते खूपच छान असं म्हणजे इमॅजिनेशन म्हणून मला वाटतंय तुमच्या सांगण्या. म्हणजे अंकिता हा एक अनुभव सांगितला. म्हणजे असे जर आम्ही मागच्या वर्षीचे अनुभव सांगायला गेलो तर साधारण आम्ही तिन्ही उपक्रम पकडून आम्ही जवळपास 100 पेक्षा जास्त पारितोषिकं दिली. तर विचार कर की प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर एक वेगळा अनुभव आम्हाला मिळालाय. पुन्हा एक अनुभव, हे कमी नाहीये. जेव्हा दिवाळीमध्ये सन्मान गडकऱ्यांचा केला होता, मी म्हटलं ना, आम्हाला म्हणजे सरांची किंवा मॅडमची तशी संकल्पना नाहीये आणि म्हणून मला याच्यात सहभागी व्हावंसं वाटलं की एकदम याला स्टार्टअप देऊ, याला संस्थेला मोठं करू, स्टेज वगैरे अशी काही विचार नाहीये. आता ज्या गडकऱ्यांनाही सन्मान दिला ना, तो आम्ही टर्फ मध्ये दिला होता. तिथे जेव्हा ती लोक आली आणि मग अर्थात जर तुम्ही शिवरायांच्या गडकऱ्यांना सन्मान देतोय आणि तिथे जर शिवगर्जना झाली नाही तर तो क्षण अपुरा आहे. आणि जेव्हा छोट्या छोट्या मुलांनी तिथे शिवगर्जना दिली, अंगावर खूप जबरदस्त अनुभव होता तो. काय ते, आणि तो टर्फ मध्ये, ते पण नवी मुंबईतला एका टर्फ मध्ये असे छोटे छोटे मावळे जमा झाले आहेत आणि त्यांनी ती शिवगर्जना दिली आहे आणि त्याला काय वेगळंच रूप आलं होतं. म्हणजे काय गरज आहे, मी म्हणते व्यासपीठाची जेव्हा असं व्यासपीठ उभं असेल. सो तो एक माझ्यासाठी खूप सुंदर अनुभव होता आणि ते एकाने नाही दिली, प्रत्येकाला वाटलं की मी शिवगर्जना. सो 3-4 शिवगर्जना झाल्या आणि मग तेव्हा महाराज अगदी भेटले आणि सांगून गेले की असेच किल्ले बनवत जावा आणि जे आहे त्याचे संवर्धन करा. आणि किल्ल्यांच्या उपक्रमात आहे ना, पालकांचा सहभाग खूप मोठा होता. खूप मोठा होता. आता लहान लहान मुलांना ते पालक घेऊन आले होते आणि सगळी ती शिवदान लहान मुलांनी दिलेली. येस, हो, बरीच लहान मुलंही होती, तरुण मंडळी होती आणि खूपच एक वेगळा अनुभव होता. म्हणजे मला असं वाटतं की आपण फार पालकत्वाबद्दल बोलत राहतो किंवा क्वालिटी टाइम बद्दल बोलत राहतो, तर मला असं वाटतं की संस्कृती आणि परंपरा जपणं हे सुद्धा एक खूप जबरदस्त पालकत्वच आहे आणि आपण त्यातून मुलांवरती खूप चांगले संस्कार घडवू शकतो. त्यामुळे जपणं खूप गरजेचं आहे आणि पुढल्या पिढीला देणं गरजेचं आहे आणि तेच कुठेतरी काम करण्याचा प्रयत्न करतोय आपण. तर पाठच्या वर्षीचे एवढे सगळे एक्सपिरियन्स ऐकून मग खूपच धमाल झालेली दिसते पाठच्या वर्षी. या वर्षी मलाही थोडा एक्सपिरियन्स भेटेल. तर पण मला एक डाऊट होता की पाठच्या वेळी मंडळीच होते फक्त सगळे, तर यावेळी का सोसायटी वगैरे आपण ऍड करणार आहोत का असं? हो, म्हणजे तशी डिमांड पण आमच्याकडे आलेली आहे. तर यावर्षी आपण फक्त जे मंडळ आहे, गणेशोत्सव मंडळ आहेत तेवढेच नाहीत, तर सोसायटीमध्ये जे बाप्पाची स्थापना करतात ना, ते सोसायटी म्हणजे ज्या काही कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी म्हणा किंवा जे रजिस्टर्ड सोसायटी आहे, तर त्या आपल्याकडे संपर्क करू शकतात आणि त्यांची वेगळी कॅटेगरी असणार आहे. आणि यावेळेस मंडळांसाठी तर आपला उपक्रम आहेच चांगला, पण त्या व्यतिरिक्त आपण काही स्पेशल पारितोषिक सोसायटीच्या बाप्पांसाठी सुद्धा ठेवणार आहोत, त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा आपण ठेवणार आहोत. वाव. पण जर आपण बोलताय की पाठच्या वर्षीपासूनच आपण या उत्सवाची सुरुवात केली आहे, संस्कृती उत्सवाची, आणि आपलं दुसरं वर्ष असणार आहे, तर पुढे म्हणजे अजून हे अखंड सुरू राहणार आहे, तर आपलं मेन विजन, आपलं मेन मिशन काय? सॉरी, मी हो, कुठे जाता गणपतीला दरवर्षी? अच्छा, आम्ही मुंबई परेल ह्या साईडचे गणपती मोठे मोठे असतात, तर तिकडे आम्ही जास्त व्हिजिट करतो. तुम्ही यावर्षी नवी मुंबईत येऊन बघा, नवी मुंबईतल्या कोपरखेरण्यात येऊन बघा, एवढे सुबक सुंदर मूर्ती आहेत. फुलांचा बाप्पा आहे जो फुलांपासून बनतो. आर्यनचा राजा, त्यांनी तर अखंड जेवण ठेवलं होतं. इव्हन अष्टविनायक होतं तिथे. म्हणजे मी तिथे राहते म्हणून नाही, पण मला माझ्या परिसराचा अनुभव आहे आणि तिथे खरंच ना, म्हणजे या वर्षी गेल्या वर्षी आम्ही अनुभवलं
रांगा होत्या रात्री तिकडे जशा मुंबईत रांगा लागतात. सो येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबई हे संस्कृतीचं कसं माहेरघर ठरेल याचा प्रयत्न आम्ही कार्यकर्ते त्याच्यासाठी सट्टायतच आहे. पण हे तोपर्यंत शक्य नाही जोपर्यंत त्यांना शाबासकीची थाप मिळत नाही. तर ते काम संस्कृती उत्सव नवी मुंबई. अगदी अगदी बरोबर तुम्ही म्हणालात. येस. म्हणजे जसं मगाशी पण मी म्हटलं ना की नेहमी मुंबई, डोंबिवली, पुणे यांचं नाव एक सांस्कृतिक शहर म्हणून घेतलं जातं. पण ना गणेशोत्सवाच्या बाबतीत जर म्हणजे माझा मागच्या वर्षीचा अनुभव आहे, कारण एवढ्या मंडळांना मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधी व्हिजिट केलं नव्हतं. तर अनुभव असा आहे की आपण नेहमी गणपतीचं दर्शन म्हटलं तर अख्ख्या भारतातून सगळे येतात, ते म्हणजे लालबागच्या राजाला. त्यानंतर खेतवाडी आहे. तर लालबागचा राजा आणि खेतवाडी इथे तर मी जवळपास 15 वर्ष झाले. मी ज्या संस्थेमध्ये कार्यरत होतो त्या संस्थेच्या त्या स्पेशल मुलांना अगदी 2-2, 3-3 बसेस भरून त्यांची पुणे डॉक्टरांची टीम आणि आम्ही सगळे लालबागच्या राजाचा मी कंटिन्यू 11 वर्ष दर्शन घेतलं. आणि ते पण आमचं ते त्यांचं मंडळ सहकार्य करायचं, आमचं छान VIP दर्शन व्हायचं. 5 मिनिटात दर्शन घेऊन 150 मुलं बाहेर. ओके. त्यानंतर मग काहीतरी वेगळेपणा असावा किंवा लालबागच्या राजाला गर्दी होते म्हणून थोडंसं त्यांनी विचार केला की काहीतरी वेगळं करू. मग खेतवाडी जो एरिया आहे तिथे प्रत्येक गल्ली असते, सगळ्यांना माहिती, आणि पूर्ण म्हणजे मोठे मोठे गणपती तिकडे आपल्याला असेच बघायला मिळतात. तर तिथे जेव्हा संपर्क साधला तर त्यांनी खूप वेलकम केलं. आणि मागचे 3 वर्ष झाले चाइल्ड रिहॅबिलिटेशन सेंटर CRC जी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही तिथे 3 वर्ष गणपती घेऊन जातोय. तर हा माझा गणेशोत्सवाचा आणि लहानपणी सायकलवर आम्ही जायचो गणपती बघायला. मी पण मुंबईलाच माझा जन्म झाला म्हणून मला माहिती आहे. पण नवी मुंबईमध्ये जेव्हा मी मागच्या वर्षी फिरलो, म्हणजे जवळपास 40-50 मंडळांना व्हिजिट पण झालेली, पारितोषिक द्यायला सुद्धा जवळपास 21-22 मंडळांमध्ये आम्ही गेलो होतो. तर ते बघून मला असं वाटलं की नवी मुंबईचा जो गणेशोत्सव आहे ना, तर नवी मुंबईकरांना खरं सांगतो, बाप्पा तर सर्वच आपल्या घरातला पण तोच बाप्पा आहे जो बाहेर आहे, किंवा मोठा असो की छोटा असो, की खरंच गरज नाही लागणार आहे. मला असं वाटतं की नवी मुंबईकरांना मुंबईला जाण्याची गरज लागणार नाही. कारण जसं तुम्ही म्हणालात ना की आपलं मागच्या वर्षी तर असं बोलता बोलता वाक्य आलेलं की हे नवी मुंबईमधलं जे कोपर खेळणे आहे ना हे ऍक्च्युली खेतवाडीच आहे भविष्यातलं. म्हणजे तुम्ही 3 गल्ली गेलात की तिकडे तुम्हाला छान गणपती, छान सजावट आणि चांगलं मंडळ. म्हणजे खरंच कोपर खेळण्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्याचबरोबर तुम्ही नवी मुंबईमध्ये सगळीकडे ना खूप चांगले उपक्रम आणि खूप मस्त साजरा केला जातो हा गणेशोत्सव. तर मला असं वाटतं की संस्कृती उत्सवला एक मिशनच मिळालेलं आहे की हेच जे आहे ना की नवी मुंबईकरांना 1-1 दिवस रांगेत उभं न राहत. आणि हा अगदी रात्री जेव्हा मी 2-2, 3-3 वाजता पारितोषिक वितरण करायला जात होतो ना तेव्हा आश्चर्य वाटलं मला की तिथे लाईन होती. आणि ते चलचित्र चालू होतं रात्री, बऱ्याच मंडळांमध्ये चलचित्र असायचे ना, तर ते चालू असायचं आणि लाईन लावून लोक दर्शन घेतात रात्री 2 वाजता. तेव्हा मला खरं कळलं की खरंच नवी मुंबई कुठेच मागे नाहीये. आणि मला ना अजून एक तिथे अनुभव आला कोपर खेळणीमध्ये. तेव्हा आम्ही सुरुवातीचे दिवस होते आणि आम्ही स्वतः पत्रकं घेऊन बऱ्याचशा मंडळांना व्हिजिट करत होतो. आणि कोपर खेळण्यात जेव्हा मी गेले ना तेव्हा मला वेगवेगळे मंडळ जरी असली आणि वेगवेगळे बाप्पा जरी असले तरी सुद्धा एकजूट होऊन आणि तो जो एकोपा असतो ना त्या मंडळांचा तो पाहायला मिळाला. म्हणजे यू वोंट बिलीव्ह, आम्ही एका मंडळात गेलो आणि त्या मंडळातले कार्यकर्ते आमच्या बरोबर आले आणि आम्ही बऱ्याचशा वेगवेगळ्या मंडळांना व्हिजिट केली. त्यांनी आम्हाला दाखवलं की इथे अजून एक मंडळ आहे, तिथे अजून एक मंडळ आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये स्पर्धा किंवा एक म्हणतात ना एकमेकांबद्दलचा द्वेष किंवा आम्ही कसे बरे आणि आम्ही कसे जास्त चांगले आहोत हे कुठेही पाहायला मिळालं नाही. तर त्यांच्यामध्ये मंडळातला जो एकोपा आहे ना आणि एकजूट आहे ना ती मी म्हणेन खरंच रिमार्केबल आहे आणि मला त्याचं खरंच मनापासून कौतुक करावं असं वाटतं. आणि फक्त ग्राउंड लेवलच नाही पण मला असं वाटतं सोशल मीडियावरती पण नाही सगळे मंडळ आहेत ना नवी मुंबईमधली एकमेकांना खूप जबरदस्त सहकार्य करतात आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्या मंडळाचा मेसेज म्हणा किंवा त्या मंडळाची जी बातमी असते ती पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. तर या चर्चेनंतर मुंबईकर आपल्याला धोपटणार. म्हणजे एक छोटस सांगते मी, बाप्पा हा बाप्पा आहे मुळात. आता काही तो मूर्ती तरी उरलेला नाही, जितका तुम्ही तो देहात शोधाल तितका तो तुम्हाला सापडेल. त्यामुळे काही बाप्पा नवी मुंबईतला हे काही आम्ही ठरवणारे नाही होत कोणी. पण इकडे कोपरखेळालाच एकदंत म्हणून हे आहे मंडळ आहे. त्यांनी गेल्या वर्षी त्यांची मला वाटतं पंचमुखी विष्णूची मूर्ती होती आणि त्याच्या गेल्या वर्षी ना कांताराची त्यांची मूर्ती. सो अनेकांनी आक्षेप घेतला की कांतारामध्ये बाप्पा असावं का, हे असावं का. तर यावेळी सुद्धा मंडळ एक विचार त्यांच्याकडे हा प्रश्न घेऊन गेलं होतं की बाय कांतारा. तर त्यांचे जे कार्यकर्ते होते आणि श्रद्धा ही भोळी बाबडी असते, त्याला तुम्ही सजवू शकत नाही. तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एवढं सुंदरपणे सांगितलं की
आम्हाला बाप्पा आहे बस. आम्हाला त्याच्यातून पण बाप्पाच दिसतोय. तुम्ही त्याला कांतारा म्हणा, तुम्ही त्याला कुंभार म्हणा, तुम्ही त्याला गवळी म्हणा, दवंडीवाला म्हणा, तुम्ही किती अनेक रूप झाली की बाप्पांची. तुम्ही कुठल्याही रूपात आम्हाला तो बाप्पाच दिसतो. खूप छान. आणि आम्ही त्याच्यातला बाप्पा शोधला. लोकांना जी तक्रार करायची ती करू देत, आम्ही त्याच्यातला बाप्पा शोधला. हे जेव्हा मला मी ऐकलं ना, तेव्हा मीही त्यांच्या बाजूला, नाही तर मीही ह्याच याच्याने अरे कशाला गणपतीच्या ह्याच्यात असावं. आणि मी गेले होते, पण त्यांचे भोबळे ते जे होतं की नाही बाप्पा आम्हाला त्याच्यात दिसला, तर ते छान आहे. त्यामुळे मुंबई नवी मुंबई असं नाही. बाप्पा हा बाप्पाच आहे. तो इथला तिथला तुमच्यातला माझ्यातला हा बाप्पाच आहे. फक्त काय आहे की ती संस्कृती जपण्याचं, शहर मोठं करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि नवी मुंबईत समजून घ्या आम्ही घेतली आता ती. आणि आम्ही घेतलेली आहे. आणि तुमच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की नवी मुंबईमधल्या कोणत्याही व्यक्तीला वाटलं ना की आम्हाला येऊन जोडलं जावं, तर काय नाही, अशी काय मोठी काही प्रोसिजर काय नाही. एक फोन करा फक्त आणि लगेच त्या क्षणापासून तुम्ही आमचे झालं. येस येस. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची आहे ती म्हणजे की म्हणजे आपण म्हणतो ना की बऱ्याचदा मी असं ऐकतो की काय हे गाजावाजा करतायत, डीजे लावतायत भूताच्या. पण मला असं वाटतं की हा उत्सव आहे आणि प्रत्येक कालांतराने काही वर्षांतरनं उत्सव करणं किंवा जल्लोष करणं याची ना पद्धत ही बदलत जाते. म्हणजे जुन्या काळी जुने हिरो कसे असे फक्त असं करून केलं तरी त्यांचा डान्स असायचा तो. आणि आता ते उडी मारून डान्स करतात. अजून पुढच्या वर्षात काय माहिती, म्हणजे माझा मुलगा आता 8 वर्षाचा आहे, तो मोठा होईल, ते किती उड्या मारतील माहित नाही. पण प्रत्येक एक पिढीचं ना आपली जल्लोष करण्याची पद्धत असते. आणि मला असं वाटतं की डीजे लावणं म्हणा किंवा ठीक आहे गाण्यांची जी सिलेक्शन आहे ना ते चांगलं असतं, कारण हा आपला सांस्कृतिक उत्सव आहे. ते जर सोडलं तर मला असं वाटतं डीजे लावला पाहिजे. ढोल-ताशा पथक आहेत, लेझिम पथक आपल्या नवी मुंबईमध्ये आहेत, तर जल्लोष झालाच पाहिजे. त्यामुळे मी या मताचा आहे की म्हणजे आपल्या हा उत्सवाला आपण नाही जल्लोष करणार तर कोण करणार ना. सो म्हणजे जे मंडळ खूप मोठ्या लेवलला जल्लोष करताना आम्ही त्यांच्या सोबतच आहोत. आणि ते जे जल्लोष करताना खूप मोठ्या लेवलला करा, फक्त अश्लील गाणी नसू द्यात. कारण की ते बाप्पाच्या समोर शीला मुन्नी जवानी पे नाही डान्स होत आहे. बरोबर, तेवढं गाणे पे किती तेवढं फक्त एक बदललं तर त्यांनी जल्लोष करायला हरकत नाही. म्हणजे मजा येईल. म्हणजे अगदी आपला नाशिक ढोल म्हणा किंवा पुणेरी ढोल म्हणा, तो डीजेच्या मध्ये खूप छान वाजू शकतो. अश्लील गाण्यांच्या पलीकडे बाप्पा साजरा होतो. जसं लहानपणी नाही का आपण कोळी गीतं ऐकत मोठं झालं. आणि मला असं वाटतं त्या प्रकारची गीतं आता परत आली पाहिजे. कारण खूप म्हणजे कदाचित आपल्या वयाचा जल्लोष असेल तो, पण खूप छान आठवणी आहेत त्या. खरं तर सगळ्यांनी तिथे मला टेन्शन पण आलंय यावेळी. बाप्पाला ते लाल साडी व्हिडिओ पाहिजे, लाल साडी लाल बांगडी ते. एनिवे जोक्स अपार्ट, येस प्लीज. तर हा उत्सव खूपच एक्साइटिंग आहे. तर आता या सगळ्या प्रश्न उत्तरानंतर आपल्याकडे छोटासा गेम आहे, म्हणजे रॅपिड फायर क्वेश्चन्स असणार आपल्याकडे. तर सगळ्यात पहिला माझा प्रश्न आहे आपल्या मॅम सोबत, प्रिया मॅम सोबत. तर मोदक जो आकार आहे तो तुम्ही साच्याने देता का हाताने बनवता? मी हाताने कळ्या बनवते आणि ज्यांनी माझ्या हातचे मोदक खाल्लेत मी खाल्लाय. आमच्या शिंदे फॅमिलीमध्ये मोदकाचं पूर्ण कंत्राट माझ्याकडेच असतं. वाव. आणि यावर्षी हो नक्की. आणि दरवेळी आरती, बाप्पाची आरती पाठ असते का आपण मोबाईल मधून वाचता? मला असं वाटतं आपण मिलेनियल्स आहोत आणि मिलेनियल्सला आरत्या पाठ असायलाच पाहिजे. हो. आम्हाला सगळ्या आरत्या पाठ आहेत. तुम्ही पण खूपच झटपट उत्तर दिलेलं आहे. तर आता आपण बोलूया सरांकडे. तुमच्यासाठी जरा थोडंसं अवघड आहे, थोडंसं जास्त नाही, थोडंसं अवघड प्रश्न ना प्रियाला विचारायचं. तर बाप्पाच्या हातातील परशू, जे की ज्याला की कुऱ्हाड पण म्हणतो आपण, आणि पाश ज्याला आपण दोरी म्हणतो, यापैकी वाईट प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी बाप्पा काय वापरतात? आपण परशू वापरणार वाईट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी. आणि जो पाश आहे तो मला असं वाटतं की भक्तांना जवळ उडण्यासाठी त्याचा वापर केला जातो. मला माहिती. अजून नेक्स्ट प्रश्न आहे माझा, तुम्हाला वाटत नाही आपण प्रिया मॅम विचारला पाहिजे, पण सगळ्यात जास्त मॅनेजमेंट कुठलं अवघड आहे, कार्यकर्त्यांचं की घरातल्यांचं? आता हे सगळ्यांनाच माहिती आहे कोणतं मॅनेजमेंट खरंच अवघड आहे. पण तरी पण आता तुमच्या समाधानासाठी उत्तर देतो की हो खरंच म्हणजे घरचं मॅनेजमेंट सोपं आहे. आणि गणपती मंडळाचं जे मॅनेजमेंट असतं, गणपती मंडळाचं मॅनेजमेंट जे असतं ते खरंच अवघड असतं. कारण कसं असतं ना, इथे आपण निर्णय 2 लोकांमध्ये असतो, 3 लोकांमध्ये असतो, पण गणपती मंडळाला निर्णय जो असतो तो हा शेकडो लोकांच्या मध्ये असतो. आणि तो घेणं भावनांचा विषय येतो आणि सगळ्यांना एकत्र आणणं आणि त्यांना पुढे घेऊन जाणं आणि उत्सव साजरा करणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. आता आपण म्हणा रेणुका मॅमकडे. आणि हा अजून एक गोष्ट, जर बायको सायकोलॉजिस्ट असेल तर सोपं आहे, नसेल तर मला माहिती नाही. असेल तर
माझ्यासाठी ओ गॉड. तर ऑन फील्ड काम की बाप्पाच्या मिरवणुकीत एकदम गुलाल वगैरे उडून ढोल ताशामध्ये? गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत डान्स, एकदम रोडवर झोपून गुलालात न्हावून असा तो आरती, ती भजणं, ऑलवेज बाप्पा. येस. आणि आता पुढचा प्रश्न थोडा अवघड आहे. तुम्हाला नवी मुंबईतला सगळ्यात बेस्ट, सगळ्यात तुमच्या मनाला भावणारा गणपती बाप्पा कुठला? तसे तर मी जसं मगाशी म्हटलं, बाप्पा प्रत्येकाच्या देहात आहे आणि तो तिथेच आहे मुळात. फक्त आपल्या भावना आपण बाहेरून व्यक्त करतो. आणि मला असं वाटतं नवी मुंबई काय, अख्ख्या या भूतलावरचा सगळ्यात फेवरेट बाप्पा तुम्हाला माझ्या हातलाच आहे. वाव, आणि तोच असा खरंच मी माझ्या डोक्यात विचार चालू होता कुठल्या मंडळाचं ताई. नाही, खूप घेता येतील आणि आहेतही अशी मंडळ, पण मग तेच याचं नाव घेतलं तर त्याला नाराजी होईल, त्याचं आणि बाप्पा रागवेल ते वेगळे. त्याच्यामुळे सेफ झोन, देहातला देव कधी आवडणार आहे. म्हणजे मी सुरुवातीला म्हटलं होतं ना की सन्मान गणरायाच्या भक्तांचा, म्हणजे आपण इकडे बाप्पाला कुठेच आपण काहीच काही देऊ शकत नाही, किंवा आपण म्हणजे म्हणा ना, आपण पारितोषिक त्यांना देणं म्हणा, किंवा आपण त्याची तुलना कोणाशी करू शकत नाही. पण कार्यकर्त्यांचं तर नक्कीच आपण तुलना करू शकतो, म्हणजे सन्मान करू शकतो. पण मला असं वाटतं त्या बाप्पाचेच आपल्यावरती आशीर्वाद असावे कदाचित. त्यामुळे कदाचित हे कार्य तरी आपण पेलवून पुढे नेऊ शकतोय, कारण हे सुद्धा सोपं नाहीये. एक सगळ्यांना एकत्रित आणणं, सगळ्यांना एकत्रित त्यांचा मान देणं, ते खूप असं म्हणजे अवघड आहे. ते सिलेक्ट करणंही खूप अवघड जातं. एकाला राग येतो, एकाला नाही राग येत, असं खूप असतं. बरं, आता तुम्हाला तिघांसाठी एक गुगली प्रश्न टाकते. थोडासा अवघड आहे, थोडासा तुम्हाला सोपंही वाटेल. महाभारताचं लेखन कोणी केलेलं? महाभारताचं लेखन व्यासांनी महाभारत सांगितलं आणि गणपती बाप्पाने ते लिहिलं. आणि जी व्यास गुफा आहे ना, तिथे मी जाऊन आलोय. म्हणजे बद्रीनाथ जे आहे ना, चारधाम मधलं उत्तराखंडला, तिकडे जे शेवटचं गाव, आता त्याला आपण पहिलं गाव म्हणतो, म्हणजे पहिली चहाची टपरी, मानागाव म्हणून. तर बद्रीनाथ पासून काहीच अंतरावर, एक 1 किलोमीटर अंतरावर ते आहे. थोडंसं वर चढून जावं लागतं. तर तिथे व्यासांची गुफा आहे आणि तिथे बसून गणपती बाप्पांनी जे आहे ते महाभारताचं लेखन केलेलं आहे. आणि माझं नशीब एवढं चांगलं की गणेशोत्सव झाला, मी नंतर पिठापूरला जाऊन आलो. आणि पिठापूर म्हणजे दत्तगुरूंचं स्थान आहे. आणि नवरात्र झाली की लगेच मला कॉल आला केदारनाथचा, आणि मग केदारनाथला जाऊन तिकडचं दर्शन आणि ते सगळी यात्रा झाली. म्हणजे मला अशी भावना निर्माण झाली की कदाचित म्हणतात ना की गणपती बाप्पासाठी काम केलं, त्यानंतर नवरात्रीमध्ये देवीसाठी काम केलं. मग आता वरून कॉल आला महादेवांचा की आता ये तू भेटायला, हेड ऑफिसला ये आणि मी तुला पुढचं सांगतो काय करायचं ते. आणि अशा प्रकारे ही जर्नी चालू आहे आमची. तर बघू आता पुढे कसं होतंय. वा, तुम्ही सगळ्यांनी रॅपिड फायर मध्ये एकदम सिक्सर मारलेला आहे. यंदाचा गणेशोत्सव पारितोषिक सोहळा एकदमच कडक आणि ऐतिहासिक होणार आहे, यात तर वादच नाहीये. नवी मुंबईच्या प्रत्येक मंडळाने यात नक्की भाग घ्या आणि आपली संस्कृती जपा. थँक्यू सो मच सर, प्रिया मॅम, रेणुका मॅम, तुमचे अनुभव सांगितल्याबद्दल आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच आम्हाला इथे बोलावल्याबद्दल, मलाही ही संधी दिल्याबद्दल एक गेस्ट म्हणून बसण्याची. थँक्यू सो मच. येस अंकिता, तुझे आणि तुझ्या टीमचे आणि एक विचारचे खूप खूप आभार. आणि रेणुकाजी पण आज त्या साईडला बसायला पाहिजे, पण ते आता आमच्यासोबत आहे, तिकडे जोडले गेलेले आहेत. त्यासाठी त्यांचे पर्सनली खूप आभार. आणि म्हणजे सर्व जे व्ह्युअर्स आहेत तर त्यांना मी एवढं सांगू इच्छितो की ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून आम्ही बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तर ही माहिती तुम्ही इतर मंडळांपर्यंत आणि संपूर्ण नवी मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्याचा कृपया प्रयत्न करावा, ही माझी नम्र विनंती तुम्हा सर्वांना. आणि तुम्हाला आमच्याशी जोडलं जायचं असेल तर मी सांगितलं की फोन करा आणि तुम्ही आमचे सभासद बनू शकता. जाण्यापूर्वी एवढंच म्हणेन की तुम्हा सर्वांना, म्हणजे आपल्या या एक विचारच्या टीमला आणि संस्कृती उत्सवच्या टीमला आणि संपूर्ण नवी मुंबईकरांना आणि संपूर्ण सगळ्यांनाच गणेशाची सिद्धी मिळू दे, चाणक्याची बुद्धी मिळू दे, शारदेचं ज्ञान, कर्णाचं दान, भीष्माचं वचन, रामाची मर्यादा आणि हनुमंताची ताकद मिळो आणि आपला उत्सव आणि आपली ही परंपरा ही अशीच वाढत राहू दे, एवढीच गणपती चरणी प्रार्थना. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तर तुम्हाला एपिसोड आवडला असेल तर आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि हो, कमेंट्स मध्ये गणपती बाप्पा मोरया यायला नक्की विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तर गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय.